हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. तर आज मी दाखवणार आहे की घरच्या घरी आपण ॲब्रोज कसे फील करू शकतो. बघा, जे ॲब्रो आहेत माझे खूप सारे ॲब्रोज वाढलेले आहे, बघू शकता तुम्ही. खालच्या साईडला पण आहेत आणि वरच्या साईडला थोडं कमी आहे. तर जास्त करून जे आपले ॲब्रोज आहेत ते खालच्या साईडला जास्त वाढतात. तर आपण नेहमी आपल्याला पार्लरमध्ये जावं लागतं आणि पार्लरमध्ये आता खूप सारे, तुम्हाला तर माहिती आहे, पार्लरचे पण आता रेट्स खूप सारे वाढलेले आहेत. तर मग मी तर माझे ॲब्रो घरीच माझा तर पार्लरचा कोर्स झालेला आहे. पण जरी नाही झालेला असेल पार्लरचा कोर्स, तरी तुम्ही घरच्या घरी प्रॅक्टिस करून स्वतःसाठी का होईना तुम्ही करू शकता. तर त्यासाठी बघा, मी आज तुम्हाला दाखवणार आहे की आपले जे ॲब्रो आहेत ते घरच्या घरी कशा करू शकतो. तर सारखं पार्लरमध्ये जाऊन पैसे वेस्ट न घालवता आपण जर शिकलं, तर मनावर जर घेतलं, तर आपण काही पण करू शकतो. तर बघा, आता मी पण माझे ॲब्रो जे आहे ते घरच्या घरीच करणार आहे. तर तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने मी माझे ॲब्रो घरीच करत असते. तर हे बघा, सर्वात अगोदर आपल्याला लागणार आहे दोरा. तर हा दोरा, शक्यतो हाच दोरा यूज करा. ॲब्रोचा जो थ्रेडिंगचा दोरा असतो ना, तोच यूज करा. कारण की हा दोरा जास्त तुटत नसतो, एकदम टाईट असतो, त्यामुळे आपल्याला इझिली पडते. आणि जो दुसरा जो साधा सिंपलवाला जो दोरा असतो त्याने नाही होऊ शकत, कारण की त्याने ना आपलं जे स्किन आहे ते पण दोऱ्यामध्ये येण्याची शक्यता असते. म्हणून शक्य होईल तेवढा एकदा जरी हा दोरा आणून घेतला तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला फार वर्ष 2 वर्ष जाईल, परत घ्यायची गरज पण पडणार नाही. शक्यतो पार्लरमध्ये हाच दोरा यूज करतात. तर माझ्याकडे हा दोरा आहे, कारण की माझं पार्लर झालेलं आहे आणि माझ्या घरी क्लायंट पण येत असतात, लेडीज येतात ॲब्रोज वगैरे करायला. तर मग त्यामुळे मला सगळं सामान ठेवावं लागतं, साहित्य. तर हे बघा, हा दोरा आहे माझ्याजवळ ॲब्रोचा. तर आता मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी माझे ॲब्रो फील करणार आहे. तर सर्वात अगोदर तुम्ही बघू शकता माझे ॲब्रो किती वाढलेले आहेत. खालच्या साईडला बघा किती वाढलेले आहेत. तर सर्वात अगोदर मी पावडर जे आहे, थोडंसं कुठलं पण चालेल आपलं पावडर. तर हे बघा, हे टाल्कम जे पावडर असतं ते थोडंसं घ्यायचं आणि ॲब्रोला लावून घ्यायचं. म्हणजे त्याने काय होते, आपली जी स्किन आहे ते दोऱ्यामध्ये येत नाही. तर बघा, अशा पद्धतीनं थोडंसं पावडर जे आहे ते मी लावून घेत आहे ॲब्रोला. कुठलंही लूज पावडर आपल्याकडे असेल तर ते आपण लावू शकतो. तर बघू शकता अशा पद्धतीने मी, म्हणजे त्रास होणार नाही जास्त पावडर लावलं तर. ठीक आहे, अशा पद्धतीने मी ॲब्रोला पावडर लावून घेतलेलं आहे. टिकली जी आहे ती आपली साईडला काढून ठेवायची आहे. तरी बघा, टिकली मी काढून ठेवलेली आहे. आता मी काय करणार आहे, जो आपला हा दोरा आहे, हा दोरा आपल्याला कमीत कमी अर्धा मीटर, अर्धा पण नाही लागल, कमीत कमी एवढा आपल्याला दोरा घ्यायचा आहे. एवढा जास्त लागणार नाही. तर हे बघा, एवढा दोरा घ्यायचा आणि त्याला डबल करायचा आहे. तर बघू शकता, एवढासा दोरा घ्यायचा डबल करून आणि याला तोडून घ्यायचा इथं. तर हे बघा, हा दोरा मी घेतलेला आहे डबल करून. आता याला जे आहे ते आपण गाठ मारून घेऊ. इथे या साईडला जे आहे ते आपण गाठ मारून घेऊ. तर ही अशा पद्धतीने मी गाठ इथे मारून घेतलेली आहे. झालेला आहे, जास्त लांब नाही, फक्त एवढ्या अंतराचाच आपल्याला दोरा घ्यायचा आहे. आता बघा, हा जो दोरा आहे त्याला आपण फोल्ड करूया. 4-5 वेळा तरी फोल्ड करूया. आतमधल्या साईडला 2, 3 आणि 4 आणि 5 वेळा आपण याला फोल्ड केलेला आहे. आणि आता आपण आपले जे हे फिंगर आहेत, हे 2 फिंगर मी याच्यामध्ये आतमध्ये टाकणार आहे. या साईडला हे एक फिंगर आणि हे एक फिंगर असं ठेवणार आहे. आणि जे मधले जे बोट आहेत ते आपण असे आतमध्ये घेऊया. तर अशा पद्धतीनं होईल क्रॉसमध्ये, बघू शकता तुम्ही. आता आपण आपले थोडे डोळे घेऊन असं केसांवर असं करूया. तर जे खालच्या साईडला आपल्याला करायचे आहेत ॲब्रोज, तर अशा पद्धतीनं करूया. कारण की माझ्या ना जास्त खालच्या साईडलाच केस जे वाढलेले आहेत, तर त्यामुळे इथं जास्त आहेत वाढलेले, तर ते काढून घेऊया. तर बघू शकता अशा पद्धतीने मी माझे ॲब्रो करत असते नेहमी घरी. तुम्ही जर अशी पद्धत वापरली किंवा जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला पण जमेल. तर हा दोरा जो आहे तो इथं जिथं केस आहे तिथं ठेवायचा आहे आणि इथून आपण असं करायचं आहे. बघू शकता, ऑटोमॅटिकली केस बाहेर येतात. असा दोरा ठेवायचा आणि थोडंसं दोरा हा जो आहे हा पुढं वरायचा. बघू शकता अशा पद्धतीने.
तर बघू शकता इझिली केस निघतात बाहेर. थोडासा डोळ्यातून पाणी येते कारण की थोडंसं जर पेन होतच असते ॲब्रो करताना. तर असे करा आणि क्रॉसमध्ये करून परत असं पुढल्या साईडला त्याला प्रेस करा दोऱ्याला. तर बघू शकता थोडेफार माझे इथले केस आता क्लीन झालेले आहेत. तर आता अशाच पद्धतीने मी इकडून पण करून घेते. तर अशा पद्धतीने माझे जे ॲब्रो आहेत ते मी घरच्या घरीच फील करत असते. तर चला आम्ही पटापट ॲब्रो करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर हे बघा या पद्धतीनं माझ्या खालच्या साईडच्या ज्या ॲब्रो आहेत ते फील करून झालेले आहेत. आता मी वरच्या साईडला करते आणि मोबाईलमध्ये एवढं व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे ना मी आरशामध्ये करून घेते पूर्ण. तर बघू शकता माझ्या या साईडचे जे ॲब्रो आहेत ते झालेले आहेत. तशा पण माझे जे ॲब्रो आहेत ते फार पातळ आहेत. या शेप म्हणजे राऊंड शेपमध्येच आहेत ॲब्रो. तर बघू शकता या साईडचे छान ॲब्रो झालेले आहेत. तर इथले जे केस आहेत ते एक्स्ट्राचे ते कट करावं लागणार. आता या साईडचे मी करून घेते नंतर एकदाच एक्स्ट्राचे जे पुढचे जे केस आहेत ते कट करून घेते. चला मग या साईडच्या करून घेते. तर हे बघा फ्रेंड्स माझ्या जे ॲब्रो आहेत ते करून झालेले आहेत कंप्लीट. आता जे इथल्या जे आहे साईडच्या दिसत आहेत साईडला जे वाढलेले असतात जास्त खूप ते मी कट करून घेते म्हणजे व्यवस्थित शेपमध्ये येतील. तर बघ तर हे बघा जे आहे ते आपण थोडंफार वरच्या साईडला त्याला हे करू आणि इथं कट करून घेते. तर बघू शकता फायनली माझ्या जे ॲब्रो आहेत ते झालेले आहेत कंप्लीट. तर आता मी टिकली जे आहे ते माझी लावून घेते आणि बघू शकता तुम्ही ॲब्रो केल्यानंतर वेगळाच लुक दिसतो चेहऱ्याचा. बघू शकता अशा पद्धतीने झालेला आहे माझा फायनल ॲब्रोचा लुक. तर बघू शकता छान अशा माझ्या ॲब्रो जे आहेत ते घरच्या घरीच मी फील केलेले आहेत. थोड्याशा पातळ आहेत माझ्या ॲब्रो पण हेच आपल्या चेहऱ्याचा जो फेसचा जो आपला लुक आहे तो पण एकदम वेगळा दिसतोय. आता बघा जेव्हा ॲब्रो केलं नव्हतं तेव्हा पण वेगळा चेहरा दिसत होता आणि आता ॲब्रो फील केलेला आहे त्यामुळे वेगळा दिसत आहे चेहरा. एकदम छान दिसतो ॲब्रो. रेग्युलर आपण ॲब्रो जर केला तर छान आपला चेहरा दिसते. तर मी इथे घेते लावून टिकली माझी छोटीशी. तर बघू शकता अशा पद्धतीनं आहे माझा ॲब्रोचा फायनल लुक. तर छान झाले माझे ॲब्रो. तर मी अशाच पद्धतीनं दरवेळेस मी अशाच पद्धतीनं घरच्या घरी इझी टिप्समध्ये ॲब्रो करत असते आणि अशा पद्धतीने ॲब्रो करण्याचा प्रयत्न करा. पण अगोदर जर तुमची प्रॅक्टिस वगैरे नसेल तर तुम्ही हातावर थोडीफार प्रॅक्टिस करा नंतर मग ॲब्रोवरती प्रॅक्टिस करा. तर ठीक मला आजच्या व्हिडिओमधून काहीतरी शिकायला मिळणार. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की कळवा आणि आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक करा. आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो सोबत बेल आयकनचं बटन पण क्लिक करा. त्याने काय होईल मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे ती सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे असे व्हिडिओ बघू शकाल. तर ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय टेक केअर.